नमस्कार, मी पैलवान प्रीतम नवनाथ दाभाडे, राहणार शिरूरचे आहे। मी अगोदर 4 वर्षापासून कुस्ती करते। कुस्ती करत असताना दिल्ली हरियाणाच्या त्या पैलवानांची प्रोग्रेस पाहून मला असं वाटलं की आपण महाराष्ट्रातली कुस्ती मागे का आहे। त्यानंतर खूप रिसर्च किंवा खूप जणांची मुलाखत वगैरे ऐकल्यानंतर मला समजलं की आपल्याला कमी पडतो आपण ट्रेनिंग मध्ये का कमी पडतो की आपल्याला त्याचं नॉलेज कमी आहे। नॉलेज कमी असल्यामुळे अगोदर कुस्ती क्षेत्रामध्ये पूर्वीच्या प्रथा जी काही परंपरा चालू आहे, जोर बैठक मारणे, सपाट्या मारणे, त्या बैठकीमुळे सपाट्यांमुळे काय त्रास होतो, इंजुरी होते, लिगामेंट प्रॉब्लेम होतो, हे आम्हाला कधी माहित नव्हतं। पण जसं कोर्स बद्दल IFSI कोर्स बद्दल समजल्यानंतर आम्हाला हळूहळू त्या गोष्टीबद्दल माहिती होत चालली की कोणती एक्सरसाइज केल्यानंतर कोणत्या मसलला ताण पडतो किंवा त्या एक्सरसाइजचा आपल्या फिटनेस मध्ये म्हणण्यापेक्षा माझ्या कुस्तीमध्ये मला काय इफेक्ट मिळू शकतो। मी जेव्हा इथं आले इन्फॉर्मेशन घ्यायला तेव्हा मॅडमनी सांगितलं की तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये तुम्हाला जे समजेल त्या भाषेमध्ये इथं तुम्हाला कोचिंग वगैरे अवेलेबल आहे। त्यानुसार आम्हाला ऑफलाईन ऑनलाईन परत इथं आल्यानंतर प्रॅक्टिकल या सर्व जे काही फॅकल्टीचा जो स्टाफ होता त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन करून आम्हाला पुरेपूर जसं जेवढं आम्हाला नॉलेज नव्हतं, जे काही आमचे अंधश्रद्धा म्हणा किंवा जे आमचे मिथ होते की जे समाजामध्ये पसरलेल्या गोष्टी असतात, काही जिम लावल्यानंतर हाईट कमी होते किंवा मसल लॉक होतात, हे काय जे आमच्या समस्या होत्या, जे काही आमचे प्रश्न होते हे आमचे इथे आल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळाले। मी तर बाकीच्या जे काही आहे त्यांना फिटनेस मध्ये करिअर वगैरे करायचं आहे त्यांना तर हे सांगू शकते की IFSI अकॅडमी मध्ये आल्यानंतर जेवढे माझ्या समस्या दूर झाल्या, या समस्या मला नाही वाटत कुठे गेल्यानंतर दूर होतील म्हणून। धन्यवाद।